खरोखर प्रियांनो की एक गोष्ट आहे ना की आपल्याला कधी हारायचं नाहीये ना, जरी आपण एकत्र येऊ शकत नाही पण आपण ज्या पण रीतीने प्रभूची स्तुती करू शकतो, प्रभूची आराधना करू शकतो, प्रभूच्या नावाला महिमा देऊ शकतो, आपल्याला थांबायचं नाहीये. हालेलुया. सैतानाला आपण हरवलेले आहे. हालेलुया. आणि खरोखर प्रियांनो आपल्याला प्रभूची स्तुती करत राहायचं, प्रभूची सेवा आपल्याला पुढे करत राहायची आहे. खरोखर प्रभूला धन्यवाद देऊया. यावेळेस आपण आजच्या सभेला सुरुवात करूया. आपण प्रार्थना करूया आणि प्रार्थना करून आजच्या सभेची आपण सुरुवात करूया. यावेळेस प्रार्थना करण्याच्या अगोदर सर्वांना हॅपी अॅनिव्हर्सरी. सर्वांना पुन्हा एकदा मी बोलतो, सर्वांना हॅपी अॅनिव्हर्सरी. खरोखर परमेश्वर आपल्या बरोबर आहे. तर यावेळेस आजच्या सभेला सुरुवात करूया, प्रार्थना करूया. हालेलुया. राबाशियांदो रोबोसोको रोबोरियांदा राबारियांदा राबारियांदा राबा. धन्यवाद 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 धन्यवाद. आम्ही तुझ्या नावाला गौरव, महिमा, आदर आणि सन्मान देतो. राजाच्या राजा आणि प्रभूच्या प्रभू, तुझी कृपा तू आम्हाला दिलीस आणि पित्या आज या ठिकाणामध्ये प्रभू या सर्व प्लॅटफॉर्म्सवर मीटवर यूट्यूबवर प्रभू तुझी आराधना करण्यासाठी, ही सभा घेण्यासाठी तुझी कृपा आम्हाला दिलीस पित्या, म्हणून धन्यवाद. प्रार्थना करतो पित्या येशूच्या नावात या सभेच्या द्वारे पित्या तू सर्वांना आशीर्वादित केलंस, म्हणून धन्यवाद. या सभेच्या द्वारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये पित्या आज तू अद्भुत कार्य केलंस, म्हणून धन्यवाद. पित्या प्रत्येकाला आज पित्या एक नवीन प्रगटीकरण, एक नवीन सामर्थ्य, एक नवीन आशीर्वाद प्रभू तू दिलास, म्हणून धन्यवाद. ही पूर्ण वेळ, ही पूर्ण सभा पित्या तुझ्या हातामध्ये देते. आणि पित्या आज पित्या पास्टर विक्टर जे वचन देणार आहेत, आम्ही जी वर्शिप टीम पित्या आम्ही तुझी स्तुती करणार आहोत, आम्हाला सर्वांना तुझ्या आत्म्याने चालवलं, म्हणून धन्यवाद. Glory, 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 glory. सोचता मैं था जाऊं मैं कहाँ, आ मेरे पास आ तूने ये कहा. सोचता मैं था जाऊं मैं कहाँ, आ मेरे पास आ तूने ये कहा. मुझसे तूने ये वादा है किया, चाहे कुछ भी हो मैं साथ हूँ सदा. मुझसे तूने ये वादा है किया, चाहे कुछ भी हो मैं साथ हूँ सदा. मेरे खुदा, मेरे खुदा, मेरे खुदा, यीशुआ, 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 यीशुआ,
तेरे पास आते हैं, तेरे पास हम आते हैं सदा, तू ही एक बस है खुदा, सारी महिमा और वासना तुझको ही मिले सदा। ओ तेरे पास हम आते हैं सदा, तू ही एक बस है खुदा, सारी महिमा और वासना तुझको ही मिले सर्वदा। मेरे खुदा, मेरे खुदा, मेरे खुदा, यीशुआ, 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 Yeshua, Yeshua, Yeshua. सोचता मैं था जाऊं मैं कहाँ, आ मेरे पास आ तूने कहा। सोचता मैं था जाऊं मैं कहाँ, आ मेरे पास आ तूने कहा। मुझसे तूने ये वादा है किया, चाहे कुछ भी हो मैं साथ हूँ सदा। मुझसे तूने वादा है किया, चाहे कुछ भी हो मैं साथ हूँ सदा। मेरे खुदा, मेरे खुदा, मेरे खुदा, यीशुआ, यीशुआ, Yeshua, 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 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। पिता आम्ही तुझ्या नावाला गौरव सन्मान महिमा देतो राजाच्या राजा आणि प्रभूच्या पिता आज तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस या जागेमध्ये हजर आहेस। धन्यवाद प्रभू आज तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भरलंस, तुझ्या अभिषेकाने आम्हाला भरलंस। ओ रबा खांदे बेरी अंदरबा रबा शिखेरी अंदरबा रियांदो रोबोसो
प्रभू तुझ्या मंडळीला तू तयार करत आहेस तुझ्या दुसऱ्या येण्यासाठी धन्यवाद. आम्ही धन्यवाद देतो कारण तू अशा मंडळीसाठी येणाऱ्याची गौरवयुक्त मंडळी. आम्ही धन्यवाद देते तुझं गौरव तुझं सामर्थ्य प्रभू तू आम्हाला देतो. प्रभू जे सर्व आज प्रभू ही सभा ऑनलाईन बघतो त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझा नवीन अभिषेक नवीन सामर्थ्य आणि Lord, in this place, thank you, Father. प्रभू तू प्रत्येकाला स्पर्श करतेस धन्यवाद. प्रभू आज प्रत्येक रोगी व्यक्तीला तुम्ही रोगी करतेस धन्यवाद. येशू तुझ्या रक्तामध्ये नावामध्ये सर्व शाप आम्ही तोडतो. प्रभू तुझी मोकळीकता आम्ही जाहीर करतो. प्रभू आम्ही धन्यवाद देतो या मंडळीला मागील 16 वर्ष तू सांभाळ. Fire in this place, O Lord. Thank you, Father. We know it is all because of your Holy Spirit. प्रभू हे सर्व केवळ तुझ्यामुळे तुझ्या आत्म्यामुळे हे झालं. तू आम्हाला सांभाळस या मंडळीला तू पुढं आणि पुढं आणि पुढं तू नेलस. आम्ही धन्यवाद देतो. पिता आम्ही तुझ्या नावाला सर्व महिमा सर्व आदर सर्व गौरव. आजची प्रभू आमची आराधना तू मान्य केलीस येशूच्या नावामध्ये म्हणून धन्यवाद. पिता इथून पुढचा सर्व वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो येशूच्या नावात. आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. खरोखर प्रियांनो परमेश्वर खूप चांगला आहे. आमेन. आणि खरोखर प्रियांनो आज पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना हॅपी अॅनिव्हर्सरी. हालेलुया. ही खरोखर त्या परमेश्वराची कृपा त्याची दया आपल्यावर नवीन झालेली आहे. खरोखर प्रियांनो इतकी मी प्रभूला खूप धन्यवाद देतो प्रियांनो की त्या देवाने प्रियांनो आपल्याला आतापर्यंत सांभाळलं. तुम्हाला माहिती प्रियांनो खरोखर अनेक गोष्टी अनेक 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 समस्या अनेक प्रॉब्लेम आलेले की तुम्हाला माहिती त्या परमेश्वराने त्या प्रत्येक पर्वतावर त्या प्रत्येक डोंगरावर मात करण्यासाठी त्या परमेश्वराने आपल्याला कृपा दिली. आणि खरोखर आज त्या मंडळीला 16 वर्ष झालेले आहेत. किती अद्भुत गोष्ट आहे. हालेलुया. खरोखर प्रियांनो आज त्या परमेश्वराने आपल्याला सर्वांना सांभाळले. अजून एक महत्त्वाची गोष्ट प्रियांनो आज बायबल प्रमाणे नवीन वर्ष सुरू झालेले आहे. इनफॅक्ट काल संध्याकाळी हालेलुया तर खरोखर हॅपी रोश हशाना किंवा तुतारीचा सण ज्याला आपण म्हणतो हालेलुया. पण सर्वजण सावध राहा कदाचित आज रात्री येशू ख्रिस्त येईल. हालेलुया. कारण बायबल सांगतं शेवटची तुतारी वाजल. हालेलुया. आणि जो येशू ख्रिस्त आहे प्रियांनो त्याच्या मंडळीला घेण्यासाठी तो स्वर्गातून या पृथ्वीवर उतरेल. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो आज तो तुतारीचा सण आहे. बायबल प्रमाणे आज नवीन वर्ष सुरू झालं आणि आपल्या मंडळीला देखील नवीन वर्ष सुरू झालं. हालेलुया. तर खरोखर प्रभूला खूप धन्यवाद. हालेलुया की खरोखर आजचा जो दिवस आहे हा खूप विशेष दिवस आहे प्रियांनो. हालेलुया ना. आज परमेश्वराने प्रियांनो खरोखर ना या नवीन वर्षाच्या दिवशी प्रियांनो आपल्याला सर्वांना तिथे एकत्र केलेले आहे. आणि विशेष करून आज आपल्या मंडळीचा वाढदिवस देखील आहे. हालेलुया. तर खरोखर मी प्रभूला खूप खूप धन्यवाद देतो प्रियांनो. हालेलुया. आणि आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल ना की असं म्हणतात आजच्या दिवशी परमेश्वर काय करतो माहितीये का जे स्वर्गाचे दरवाजे आणि खिडक्या उघडे करतो 10 दिवस. हालेलुया. रोश हशाना पासून तर पुढचे 10 दिवस म्हणजे प्रायश्चित्ताच्या सणापर्यंत. हालेलुया. प्रियांनो परमेश्वर काय करणार आहे स्वर्गाचे दरवाजे उघडे करणार आहे. हालेलुया. इनफॅक्ट प्रियांनो असं म्हणतात हालेलुया की आजच्या दिवशी परमेश्वर काय करतो माहितीये का या पुढच्या 12 महिन्यामध्ये बायबलचं जे कॅलेंडर आहे त्या 12 महिन्याचे जे आशीर्वाद आहेत परमेश्वर आज ठरवतो. जे एक्स्ट्रा 10 दिवस आहेत प्रियांनो प्रायश्चित्ताच्या दिवसापर्यंत ते पश्चाताप करण्यासाठी. कारण तुम्हाला माहिती अनेक जण हालेलुया असं बोलतात की ते मागील जे इलूलचा महिना होता किंवा जो तेशुवाचा जो पिरियड होता त्यांनी ज्याच्यामध्ये पश्चाताप केला नाही. पण प्रियांनो हे जे 10 दिवस आहेत हालेलुया
या 10 दिवसांमध्ये प्रियांनो आपल्याला काय करायचंय? आपल्याला परमेश्वराकडे वळायचंय. आपल्याला सर्वात पहिलं स्थान त्या प्रभू येशूला द्यायचंय. बायबल सांगतो तू आपला देव याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, मनाने, बुद्धीने, शक्तीने प्रीती कर. हालेलुया. आणि खरोखर प्रियांनो बायबल सांगतो पहिल्यांदा देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळविण्यासाठी. प्रियांनो खरोखर हा निश्चय आपल्याला करायचा आहे. मी माझ्या अंतःकरणामध्ये, मी माझ्या जीवनामध्ये केवळ प्रभू येशूला पहिलं स्थान देणार आहे. माझं जीव, शरीर, आत्मा हा प्रभू येशूसाठी. हालेलुया. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, या मंडळीविषयी, आपल्या सेवेविषयी, आपली जी सेवा आहे, मला असं वाटतं ना, एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे प्रियांनो. हालेलुया. सेवा ही प्रीतीमधून घडली पाहिजे. हालेलुया. फक्त एक ड्युटी म्हणून, फक्त करायचं म्हणून करायचं, अशा सेवेला परमेश्वर आशीर्वाद देत नाही. इन फॅक्ट जी सेवा आहे ही येशूवरील प्रीतीमुळे आपण सेवा करतो. हालेलुया. मला आठवतं प्रियांनो, ज्यावेळेस मी परमेश्वराची सेवा करण्यासाठी मी म्हणतो देवा तू माझा उपयोग कर, मी काम करत होतो, पण माझ्या अंतःकरणामध्ये परमेश्वराने ती इच्छा टाकली, पण मला काहीच येत नव्हतं. मला बायबल माहिती नव्हतं, मला प्रीचिंग येत नव्हतं, मला काहीच करता येत नव्हतं. हालेलुया. मला एकच गोष्ट माहिती होती की तो येशू माझ्यावर खूप प्रेम करतो आणि त्याने माझं जीवन बदललंय. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये जी अशक्य गोष्ट होती, असंभव गोष्ट होती, इतका मोठा प्रॉब्लेम होता, तो प्रॉब्लेम मधून त्याने मला काढला. आणि मी म्हटलं प्रभू आता माझं जीवन हे माझं नाहीये, हे तुझं आहे. हालेलुया. मला माहिती नाही माझ्यावर कॉलिंग होतं काय नाही, पण मी म्हटलं देवा येशू मी तुझ्यावर प्रेम करत आहे. हालेलुया. आणि या प्रीती खातर मी तुझी सेवा करणार. मला जसं जमल तसं जमल. हालेलुया. मला कोणतं बायबल कॉलेज नव्हतं, मला काहीच नव्हतं. मला तुम्हाला जसे पास्टर आहेत, मी आता तुम्हाला शिकवायला मला कोण पास्टर नव्हतं. हालेलुया. पण खरोखर देवाच्या आत्म्याने मला बरोबर उभं केलं प्रियांनो. हालेलुया. आणि एकच गोष्ट आज तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही प्रार्थना करा माझ्यासाठी की माझ्या अंतःकरणामध्ये येशू ख्रिस्ताविषयीचं प्रेम अधिक वाढलं पाहिजे. हालेलुया. कारण जी सेवा येशूवरील प्रेमाच्या द्वारे प्रियांनो होती ती खरी सेवा आहे. फक्त करायची म्हणून करायची अशी सेवा आपल्याला नाही करायची. हालेलुया. आणि यासाठी प्रियांनो खरोखर प्रियांनो तुम्ही प्रार्थना करा. परमेश्वराने 16 वर्षापर्यंत विशेष करून प्रियांनो मला त्याची कृपा दिली आणि तुम्हाला देखील कृपा दिली की आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये, आपण त्याच्या आराधनेमध्ये 2-2, 3-3 घंटे आपल्या मंडळीमध्ये घालतो प्रियांनो. हालेलुया. तर प्रियांनो हे जे प्रेम आहे प्रभू येशू विषयी ते वाढत गेलं पाहिजे. हालेलुया. आणि हे तुम्हाला माहिती नाही जी प्रीती येशू विषयीची प्रीती, हालेलुया, ती जर आपल्या अंतःकरणामध्ये वाढत आहे तर प्रियांनो कार्य आपोआप घडतं. कार्य आपल्याला करावं पण लागत नाही, कारण देवाचा आत्मा अद्भुत कार्य करतो, अद्भुत चमत्कार करतो. हालेलुया. तर खरोखर मी प्रभूला खूप धन्यवाद देतो प्रियांनो की आज जो रोष हशाना आहे बायबल प्रमाणे जे नवीन वर्ष आहे, या नवीन वर्षाच्या दिवशी आज आपल्या मंडळीचा वाढदिवस पण आहे. हालेलुया. खरोखर आता आपण पुढे जाऊया, जास्त वेळ न घेता. आज पास्टर विक्टर आलेले आहेत. हालेलुया. की आज मी खूप शॉर्ट नोटीस त्यांना दिली, सकाळी मी सांगितलं होतं. हालेलुया. पास्टर आज आपल्या मंडळीचा वाढदिवस आहे आणि पास्टर विक्टर आज आपल्यामध्ये आलेले आहेत. एक स्पेशल वचन प्रियांनो ते आपल्याला देणार. तर पास्टर विक्टर आणि ब्रदर गौरव यावेळेस पुढे येतील आणि खरोखर प्रियांनो ते जसे येते सर्वजण तुमच्या घरामध्ये टाळ्या वाजवून द्यायचं. हालेलुया. Thank you so much. Hallelujah. 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 Praise the Lord. देवाची स्तुती असो. Happy anniversary to Jesus is Lord Church. आणि जीसस इज लॉर्ड चर्चला हॅपी अॅनिव्हर्सरी माझ्याकडून. And really, actually, I always say that
Though I am a pastor of a church, but I am the member of this church. आणि मी जरी हमेशा म्हणतो की ह्या चर्चचा मी पास्टर देखील आहे, परंतु No, I am the pastor of other church, मी but I एका am the member of this church. आणि ना मी जरी दुसऱ्या एका चर्चचा मी पास्टर असेल मंडळीचा, तरी देखील ह्या चर्चचा एक मी मेंबर आहे, सभासद आहे असं मी म्हणाल. And I really, what God has taken us this 16 years, आणि खरोखर परमेश्वराने ह्या 16 वर्षामध्ये आम्हाला घेऊन चालला God was with us, आणि परमेश्वर आम्हा बरोबर होता and God has given the best pastor to us. आणि परमेश्वराने आम्हा सर्वांना खूप ना छान चांगला असा पास्टर पाळक दिला. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. So let's close our eyes and we pray. यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. प्रियानो, Holy Father, स्वर्गीय पिता, thank you so much, Father. धन्यवाद पिता, You are with us, O God, तू आम्हा बरोबर आहेस and you are with us, O God, आणि तू आमच्या सोबत आहेस प्रभू, and you will be with us. आणि आमच्या सोबत हमेशासाठी राहशील प्रभू. And thank you so much for your beloved Son. आणि तुझ्या एकुलत्या एका पुत्रासाठी धन्यवाद. And in your Son you have given birth to us, O God. आणि तुझ्या पुत्रामध्ये आम्हाला तू जन्म दिलास प्रभू. Yes, Father. हो पिता. Father, yes, we glorify your name, O God. हो परमेश्वर पिता, आम्ही तुझ्या नावाला आज महिमा देतो प्रभू. Father, we glorify the work of Jesus Christ, O God. प्रभू येशूच्या जे कार्य आहे प्रभूजी, त्याला आम्ही आज महिमा देतो प्रभू, स्तुती करतो. Because of the work of Christ, आणि ख्रिस्ताच्या कार्यांमुळे this all happened, O God. हे सर्व काही घडलं प्रभू. This church has been born, O God. या चर्चच्या ह्या मंडळीचा जन्म झाला प्रभू. Thank you so much, O God. धन्यवाद परमेश्वर पिता. The word of God, your word says, O God, तुझं वचन सांगतं that you have purchased us by your blood, O God. तुझ्या रक्ताच्या द्वारे तू आम्हाला परमेश्वर पिता विकत घेतलंस. And we submit this time into the hands of God. आणि ही वेळ परमेश्वर पिता आम्ही तुझ्या हातात समर्पण करतो. Let your word come to your spirit, O God. आणि तुझं वचन तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे येऊ प्रभू. And everyone hearing that in everyone's house, O God. आणि जे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जण जे ऐकत प्रभू त्यांच्या घरी, They are present with us in their spirits, O God. आणि ज्या आत्म्यामध्ये मी विश्वास करतो ते आम्हा बरोबर आहे. In the name of Jesus प्रभू Christ. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You're not very far from us. You are in spirit. आणि मग मी तुम्हाला सांगाल की तुम्ही आमच्यापासून दूर नाहीये, तुम्ही आमच्या खूप जवळ आहात आत्म्यामध्ये. Let's take out 1 Corinthians chapter 5 verse 4. आणि या आपण पहिले कोरिंथीकरास पत्र याचा 5वा अध्याय काढूया प्रियानो. Here Paul is telling. आणि माहिती ह्या ठिकाणी पाऊल असं सांगत आहे. Here Paul is telling to one church. आणि मग माहिती पाऊल एका मंडळीला सांगत आहे प्रियानो. In the name of Lord Jesus, ना प्रभू येशूच्या नावामध्ये you are to call a meeting of the church. 1 Corinthians chapter 4, 5 verse 4. आणि पहिले कोरिंथीकरास पत्र 5वा अध्याय आणि चौथं वचन. In the name of Jesus, in the name of the Lord Jesus Christ, आणि प्रभू येशूच्या नावामध्ये you are to call a meeting of the church. आणि ना तुम्ही एकत्र येऊ शकता. And I will be there in the spirit. आणि मी आत्म्यामध्ये त्या ठिकाणी तुमच्या बरोबर असेल. Now Paul is telling आणि माहिती पाऊल इथे सांगत आहे that you call a meeting there, ना तुम्ही काय करा, तुम्ही एकत्रित या, तुम्ही लोकांना बोलवा, but I will be there. परंतु माहिती आहे मी त्या ठिकाणी उपस्थित असेल. Now we are call a meeting here. आणि मग आपण जशी एकत्रित जमलो, एक मीटिंग सभा बोलवली. And my dear sisters, you are here with us आणि मग माहिती आहे माझे प्रिय भाऊ आणि बहिणी, तुम्ही ह्या ठिकाणी उपस्थित आहात in midst of us. आणि आम्हा सर्वांच्या मध्ये. As according to the word, hand cannot be separated from the body. आणि माहिती आहे देवाचं जो सांगते की जो हात आहे तो शरीरापासून ना वेगळा करू शकत नाही आपण. Our legs cannot be separated from the body. ना आपले पाय आपल्या शरीरापासून विभक्त किंवा वेगळे आपण करू शकत नाही. Our eyes cannot be separated from the body. आणि तसेच आपले नेत्र देखील. Hallelujah. हालेलुया. They are all together one. आणि माहिती आहे सर्व एक शरीर आहे. Hallelujah. हालेलुया. In the same way, आणि मग तशाच प्रकारे don't think that you are sitting very far from us. आणि असं वाटू नका की अरे आम्ही तर खूप दूर आहोत, लांब आहोत मंडळीपासून, चर्च पासून. Hallelujah. हालेलुया. Actually, you are here in us, with us in आणि spirit. मग खरं तर तुम्ही ह्या ठिकाणी आहात, व आम्हा बरोबर आहात. Hallelujah. हालेलुया. So give attention as you are in church. आणि मग असं लक्ष द्या की तुम्ही मंडळीमध्ये बसलेले आहात. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. So, actually, what is church? आणि मग मंडळी म्हणजे काय?
You know, everything happened because of the church. आणि मग सर्व काही गोष्टी झाल्या माहिती कोणासाठी? मंडळीसाठी. You know, everything from starting of the creation till the end of the creation, it is all about the church. तुम्हाला माहिती का? सर्व सुरुवाती उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत प्रत्येक गोष्ट कोणासाठी माहिती का? मंडळीसाठी. Hallelujah. हालेलुया. You know, God was restoring everything in His Son. आणि म्हणजे परमेश्वर त्याच्या पुत्रामध्ये पुनर्स्थापना करत होता. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. And He was restoring everything through the blood of His Son. आणि त्याच्या पुत्राच्या रक्ताच्या द्वारे करत होता. Hallelujah. हालेलुया. You know, you'll be thinking that, is it necessary to go to church? आणि मग तुम्ही कदाचित विचार करा, अरे चर्चला जाणं महत्त्वाचं आहे का? Pastor is telling that we are all present in spirit. आणि मग पास्टर तर सांगतात, अरे आपण तर आत्म्यामध्ये उपस्थित आहोत, मग जायची गरज आहे का चर्च? But because of the flesh also we have to come to the church. परंतु आपल्या शरीरामुळं, देहामुळं आपल्याला चर्चला देखील, मंडळीमध्ये जाणं देखील गरजेचं आहे. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. You know, God, you know, if you read Colossians, आणि तुम्ही जर कलीसियास पत्र जर काढलं first chapter, आणि याचा पहिला अध्याय, let's read from 12. आणि पहिला अध्याय काढूया आणि याचं 12व्या वचनापासून आपण वाचूया. Give thanks unto the Father which hath made us meet to be partakers of the inheritance of the saints in light. आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनांच्या वचनाचे विभागी होण्याजोगे केले, त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी. Hallelujah. हालेलुया. You know, here the word of God is telling, you know, that give thanks unto the Father. नाही तर देवाचं सांगत आहे की तुम्ही ना पित्याची उपकार स्तुती करावी, Which hath made us to meet to be the partakers. आणि जेणेकरून त्याच्या वचनाचे आपण भागीदार व्हावे असं त्याने आम्हाला केलं आहे. Hallelujah. हालेलुया. We are not standing alone, आपण ना एकटे उभे नव्हत, and we are the partakers of the light. आणि आपण प्रकाशाचे भागीदार आहोत. Hallelujah. हालेलुया. And 30 verse says, आणि माझे 13 वचन सांगतं, who hath delivered us from the power of the darkness. त्याने आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून काढून. Hallelujah. Hallelujah. But here says, if you are hearing very carefully in your house, आणि तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही आज जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकत जर I असाल, want to encourage you मग तुम्हाला आज उत्तेजन द्यायचंय, that wherever you are, ज्या ठिकाणी तुम्ही असाल, listen to the word very ना carefully. देवाचं वचन लक्षपूर्वक ऐका. Who you are in Christ Jesus. ना तुम्ही ख्रिस्तामध्ये कोण आहात? Christ is not different from the church. ना ख्रिस्त मंडळीपासून वेगळं नाहीये. Church is Christ and Christ is church. ना मंडळी म्हणजे ख्रिस्त आणि ख्रिस्त म्हणजेच मंडळी आहे. Hallelujah. Hallelujah. You know, He's coming to take His own body. ना तो स्वतःचं शरीर घेण्यासाठी येत आहे. You know, Jesus, you know, Christ is, incomplete without the church. आणि ख्रिस्त मंडळीशिवाय अपूर्ण आहे. And Christ and church is incomplete without the Christ. आणि मग मंडळी देखील ख्रिस्ताशिवाय अपूर्ण आहे. As Eve was in Adam. आणि मग जसं हवा आदामामध्ये होती, In the same way, church was in Christ. आणि मग तशाच प्रकारे ना मंडळी जी आहे ती ख्रिस्तामध्ये आहे. Hallelujah. 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 हालेलुया. And the church will be meaningless without Christ. आणि ख्रिस्ताशिवाय चर्चला, मंडळीला कुठलाच अर्थ राहणार नाही. Hallelujah. हालेलुया. This is why church is the bride of Christ. आणि म्हणूनच मंडळी म्हणजे ख्रिस्ताची आपण म्हणतो वधू आहे. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. And this is why, my dear brothers, आणि म्हणूनच माझे प्रिय भाऊ आणि बहिणींनो, you know, Paul is telling in 1 Corinthians, आणि मग इथं आपण जसं वाचलं, पाऊल पहिल्या कोरिंथीकरास पत्रामध्ये सांगतो, first chapter, आणि याचा पहिला अध्याय let's check out हे आपण काढूया यावेळेस. from first verse we read. आणि पहिल्या वचनापासून आपण वाचूया. कोरिंथीतील देवाच्या मंडळीस म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलाविलेल्या लोकांस. Hallelujah. Listen very carefully what Paul is mentioning to the church. आणि खूप लक्षपूर्वक ऐका, पाऊल इथं मंडळीसाठी काय लिहित आहे. This letter is from Paul, chosen by the will of God to be an apostle to the church for brothers. We are writing to the church of God in Corinth, you who have been called by God to His own holy people. नाही तर स्वतःच्या परमेश्वराच्या स्वतःच्या पवित्र जनास तो पत्र लिहितो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. You know Paul is telling, ना माहिती पाऊल असं सांगत आहे, identifying who they are in Christ. ना त्यांना जाणीव करून देत आहे की ख्रिस्तामध्ये ते कोण आहे. Because Corinthians were going wrong. कारण जे कोरिंथचे
वेगळ्या चुकीच्या मार्गाने जात They होते. were entangled in adultery. आणि मग ना व्यभिचारामध्ये अडकले They होते were entangled in idol worships. आणि मग मूर्ती पूजेमध्ये अडकले होते They were entangled in ego problem. आणि मग त्याचं ना तुमचं गर्व आणि या सर्व गोष्टीमध्ये They अडकले were होते. having separation in the church. आणि मग मंडळीमध्ये ना फूट पडली होती. Hallelujah. हालेलुया. Paul is saying to them, परंतु पाऊल त्यांना सांगते प्रियानो in the same way, the Bible has not gotten old. ना बायबल कधीच ना जुनं झालं नाही प्रियानो. Hallelujah. हालेलुया. This is the only book that will never grow old. आणि मग हे असं एक ना पुस्तक आहे आपण म्हणूया ते कधीच जुनं होणार नाही. ते हमेशा ना फ्रेश असं राहील. It was in present tense, it is in present tense, and it will be in present tense. आणि मग ते ना वर्तमान काळामध्ये होतं आहे आणि राहील. Hallelujah. हालेलुया. And this letter has not grown old. आणि मग हे जे पत्र आहे हे जुनं झालेलं It नाहीये. is not for the Corinthians. ना कराच्या लोकांसाठी नव्हे Hallelujah. Hallelujah. It is for you and me. परंतु हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील. Hallelujah. हालेलुया. Now Paul is telling. ना पाऊल काय म्हणतो ते First he's telling to the church. आणि मग मंडळीला म्हणत आहे You who have been called by God. ना तुम्ही जे परमेश्वराच्या द्वारे तुम्हाला बोलवण्यात आलंय Are you listening there? तुम्ही ऐकत आहात का? You have been called by God. God. You have not called God, but God have called you. ना तुम्ही परमेश्वराला बोलवलं नाही परंतु परमेश्वराने तुम्हाला बोलावलं आहे. You have not selected God, but God has selected you. तुम्ही परमेश्वराला निवडले नाही परंतु परमेश्वराने तुम्हाला निवडलं आहे. So first he's mentioning to the people of the church that you have been selected by God. आणि म्हणून परमेश्वर ना लोकांना सांगत येतो की तुम्हाला परमेश्वराने ना आवाज दिला आहे. And he says, first he has selected you. आणि तो पहिले काय म्हणत आहे की परमेश्वराने तुम्हाला बोलावणं दिलं आहे. He has chosen you. तुम्हाला निवडलं आहे. For what? कशासाठी? To be his own people. त्याचे स्वतःचे प्रियजन होण्यासाठी. Now you are not from different cult or someone. ना तुम्ही आता दुसरी कुठली प्रजा नाहीये. But you are God's own people. ना परंतु परमेश्वराचे स्वतःचे लोक आहात. Hallelujah. हालेलुया. And Paul is mentioning he made you holy by the means of Christ Jesus. आणि ख्रिस्ताच्या द्वारे त्यांनी तुम्हाला आणि मला पवित्र असं केलं आहे. Hallelujah. It was impossible ना हे अशक्य होतं to make ourselves holy. आम्हाला पवित्र बनवणं. But what Bible says that परंतु माहिती बायबल आम्हाला असं सांगतं no, he has not only chosen you, ना फक्त निवडलंच नाही but he has made you holy. परंतु पवित्र देखील केलं. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. By the means of Christ Jesus. ना ख्रिस्ताच्या द्वारे Just as he did all Christians everywhere. Just as he did all Christians everywhere. आणि जसं त्यांनी सर्व ख्रिस्ती जनास केलं त्याप्रमाणे. Hallelujah. हालेलुया. Every Christian is holy through Christ Jesus. ना प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती प्रभू येशूच्या द्वारे पवित्र आहे. Every Christian is chosen by God. ना प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती परमेश्वराच्या द्वारे त्याला पाचारण दिलं आहे. Hallelujah. हालेलुया. And let's read further. आणि या पुढे वाचूया आपण. The third verse says, तिसरं वचन सांगतं my God, our Father and Lord Jesus Christ gave you grace and peace. ना देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. Now, church was going in the wrong direction. ना माहिती मंडळी जी होती ती चुकीच्या मार्गाने जात होती. Corinthians was going in the wrong ना direction. करिंथीकराचे लोक चुकीच्या मार्गाने जात होते. But he has not scolded the Corinthians. परंतु करिंथीकराचे लोकांना त्यांनी असं रागवलं का एकदम. Hallelujah. हालेलुया. But he was telling the truth. परंतु तो त्यांना सत्य सांगत होता. That what they are missing. ते कोणत्या गोष्टी चुकीच्या करत आहेत. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. See how Paul is taking them to, how Paul is taking them line by line. ना का बघा ना पाऊल त्यांना ना एक पायरी नंतर एक पायरी कशी त्यांना समजावून सांगत. Paul is not boasting that I have preached the gospel and you are my church. ना पाऊल असं नाही सांगत आहे, गर्व करत नाही, अरे मी तुम्हाला ना शुभवर्तमान सांगितलं, मी असं केलं, मी तसं केलं. Hallelujah. हालेलुया. He is telling like this. तो काय म्हणत अशा प्रकारे I can never stop thanking God for all the generous gift He has given to you now that you belong to Christ. ना आता मी ना परमेश्वराला धन्यवाद देणं मी थांबू शकत नाही ना जे त्यांनी तुम्हाला बक्षीस दान असं जे दिलं आहे. Hallelujah. हालेलुया. Church has gone for a bigger plan. ना माहिती मंडळी
मंडळीला परमेश्वराने खूप मोठ्या ध्येयासाठी, योजनेसाठी निवडले प्रियानो. You know, today God told me, ना म्हणजे आज परमेश्वराने मला सांगितलं, you know, as I was not knowing that today was anniversary. आणि मला माहिती नव्हतं मंडळीची आज अॅनिव्हर्सरी आहे. But as usual, I opened the Bible and I was reading the Word of God. आणि मग जसं मी हमेशा वाचतो दैनंदिन, तसं मी बायबल वाचत होतो. Then God said to me, why church has been called, you know? आणि मग परमेश्वराने मला प्रश्न केला आणि म्हणाला, परमेश्वर तुला माहितीये का ना मी मंडळीला का निवडलं आहे? Then I said, I don't know God. आणि मी म्हटलं परमेश्वरा मला ठाऊक नाही. Hallelujah. हालेलुया. But you know what God said? मग पण माहिती परमेश्वर काय म्हणाला? I have chosen the church for the restoration of the world. परमेश्वर म्हणाला की मी मंडळीची निवड केली आहे ह्या जगाची पुनर्स्थापना करण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. And every member of the church is important. आणि प्रत्येक सभासद महत्त्वाचा आहे. Paul says very nicely. आणि पाऊल खूप चांगल्या प्रकारे सांगतो. Every part of the body is important. ना आपल्या शरीराचा प्रत्येक भाग अवयव महत्त्वाचा आहे. If one of the part of body is getting rotten, आणि मग समजा आपल्या शरीराचा कुठला एखादा भाग जर ना खराब होतोय, that means it is spoiling the whole body. मग याचा अर्थ हळूहळू पूर्ण शरीर खराब होते, सडत आहे. That's why Paul is telling आणि म्हणून पाऊल असं सांगतो, we have to give more importance to the smallest part of the church. आणि म्हणून पाऊल असं म्हणतो मंडळीतल्या सगळ्यात छोट्यातल्या छोट्या देखील भागाकडे, अवयवाकडे आम्हाला लक्ष द्यायचं. Hallelujah. हालेलुया. So that it cannot spoil the whole church. की जेणेकरून त्या एका अवयवामुळे पूर्ण शरीरावर त्याचा असर होणार नाही. That's why he had kept the pastors as leaders of the church, as shepherds of the church. आणि म्हणूनच त्याने मंडळीचा जो पास्टर असतो, पाळक असतो, त्याला एक मेंढपाळ असं ठेवलं आहे. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. That's why in 5th verse it says, आणि म्हणूनच 5व्या वचनात देवाचं वचन आम्हाला सांगतं, he has enriched your church with the gifts of eloquence and every kind of knowledge. तो अनुग्रह हा की जशी ख्रिस्ताविषयीची साक्षी तुम्हाला झाली, तर दृढ मूल झाली, तसे तुम्ही त्याच्या ठाई प्रत्येक बाबतीत सर्व बोलण्याचा सर्व त्याला संपन्न झाला. Hallelujah. हालेलुया. You know, as shepherd will give you the best feed. आणि मग जसं एक मेंढपाळ ना उत्तमातलं उत्तम भोजन जेवण त्या मेंढरांना देतो. That's why he is telling he has enriched your church with the gifts of eloquence and every kind of knowledge. आणि म्हणून तशा प्रकारे मंडळीला सर्व प्रकारचं ज्ञान ना त्यांनी देऊन ठेवलं आहे, संपन्न केलं आहे. Because of the knowledge, आणि मग त्या ज्ञानामुळं Bible says, ना बायबल आम्हाला सांगतं 7th verse, 7वं वचन, now you have every spiritual gift you need as you eagerly wait for the return of the Lord Jesus Christ. ना ख्रिस्ताने सांगितलेले प्रत्येक जे बक्षीस आहे, दान आहे, त्यांनी ते तुम्हाला दिलं आहे. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. You may be thinking, अरे मैं क्रिश्चियन बन गया भाई, अभी मेरे को सोना चांदी चाहिए, मेरे को पैसा चाहिए, मेरे को अदर चाहिए, मेरे को गाड़ी चाहिए, मुझे बंगला चाहिए, मैं तो क्रिश्चियन बन गया, यारो मैं तो क्रिश्चियन बन गया. ना तुम्ही कदाचित विचार करत असाल की मी ना ख्रिस्ती झालो, ना मला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, ही गोष्ट पाहिजे, ती गोष्ट पाहिजे. Hallelujah. हालेलुया. You know, God has not kept that to you. मग ते परमेश्वराने तुझ्यासाठी ठेवलं नाहीये, It is greater than that. परंतु काहीतरी त्याच्यापेक्षा मौल्यवान, खूप मौल्यवान. You know what says in verse 7th? म्हणजे 7वें वचन देवाचं तुम्ही काय सांगतं? Now you have every spiritual gift you need. आणि ते सांगता असे की आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रगट होण्याची वाट पाहणारे जे तुम्ही ते कोणत्याही कर्मपदात उणे पडला नाही. Till Christ return. ना ख्रिस्त येईपर्यंत. Hallelujah. हालेलुया. My Bible says very clearly, it's Na- very simple English. आणि मग माझ्या बायबल मध्ये या समाजात खूप साध्या इंग्लिश मध्ये सांगितलं आहे. Hallelujah. हालेलुया. You know it says, आणि माहिती असं सांगितलं आहे, now you have every spiritual gift. ना तुमच्याकडे प्रत्येक ना आत्मिक दान बक्षीस आहे. God is not telling you now you have गाड़ी, बंगला, मोटर, अदरक, लहसुन. No. ना परमेश्वर म्हणते का तुम्हाला आता तुमच्याकडे गाडी, बंगला वगैरे वगैरे आहे नाही. Hallelujah. हालेलुया. You know what God is telling? Now you have every spiritual gift. आता तुमच्याकडे प्रत्येक आत्मिक दान
बक्षीस आहे. You need as you eagerly wait. Because you know we are waiting for Christ. ना तुम्हाला माहिती आहे जसं आपण ख्रिस्तासाठी काय करतो वाट बघत आहोत. For waiting for Christ, we don't need a house. We don't need a house. आणि मग ख्रिस्ताची वाट बघत आम्हाला घराची गरज नाहीये का मग? ये परमेश्वर एक घर दे दे मुझे, मैं तेरा इंतजार करूंगा. ना परमेश्वर मला एक घर दे मी तुझी वाट बघेन. ये परमेश्वर मुझे गाड़ी दे, मैं तेरा इंतजार कर रहा हूँ. ना परमेश्वर मला गाडी दे मी तुझी वाट पाहल. ऐसा नहीं लिखा है. ना असं लिहिलं नाहीये. यहाँ पे लिखा है, you know, here it is written. आणि ह्या ठिकाणी असं लिहिलं आहे Every Christian is waiting for the Lord. ना जसं प्रत्येक ख्रिस्ती ना वाट बघत आहे And प्रभूची. we are waiting here in the last time. आणि मग अंतिम काळामध्ये अंतिम क्षणाची वाट पाहत आहोत. And while waiting, we need something. आणि मग वाट बघत असताना आम्हाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची गरज नक्कीच आहे. Hallelujah. हालेलुया. जब भी अपन जो है ना बस स्टॉप पे वेट करते हैं, तो हाथ में कुछ तो भी चाहिए अपने चमचे के लिए. आणि मग ज्या वेळेस आपण ना बस स्टँड वर आपण असतो आणि गाडीची वाट बघत असतो तर काहीतरी हातात लागतं कदाचित ना आपल्याला. पेट भरा भी नहीं तो मूंगफली लेते अपन. ना पेट ना पोट जरी भरलेलं असेल तरी आपण कदाचित शेंगदाणे घेतो. क्योंकि इंसान वेट करना जानता ही नहीं. का माहितीये का? कारण जो मनुष्य आहे त्याला वाट बघणं खूप कठीण जातं. You know, God has made the most slippery thing in the world, that is brain. आणि मग Slippery. आणि परमेश्वराने खूप ना घसरणारी गोष्ट अशी बनवली ती म्हणजे आपलं मेंदू. ये बारिश आता, वो कीचड़ हो जाता, वो कचड़ जाता, वो नहीं है. आपका मेंदू सबसे ज्यादा चिकटता है. ना तुम्ही कदाचित विचारत असाल पाऊस मध्ये गेलं तर मग गाडीवर असलं तर स्लिप होतं घसरती. तसं नाही पण त्याच्यापेक्षा जास्त हा मेंदू आहे. And this is the only thing that will come in between while waiting. आणि मग हीच एक ना गोष्ट आहे ती वाट बघत असताना त्या गोष्टीच्या आड येते. Whether you are waiting for bus, whether you are waiting for train, whether you are waiting for airplane, whether you are waiting for Jesus Christ, this is the thing that will come in between. ना तुम्ही कदाचित बस साठी वाट बघत असाल, ट्रेन साठी, फ्लाइट साठी, ख्रिस्तासाठी ही गोष्ट मध्ये येते. Hallelujah. हालेलुया. And Paul is telling, आणि माहिती पौलुस सांगत आहे now you have every spiritual gift you need as you eagerly wait, as you are eagerly waiting. ना जसं तुम्ही ना खूप इच्छेने वाट बघत आहात त्या सर्व गोष्टी ना परमेश्वराने आत्मिक दान तुम्हाला दिलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. You are Paul is here. Paul is telling, ना ह्या you don't need anything now. ना पाऊल असं म्हणत आहे सोप्या भाषेत सांगायला गेलं तुम्हाला कुठल्याच गोष्टीची आवश्यकता नाहीये. तुम्हारे को वेट करने के लिए हर एक चीज दिया वाला है. ना तुम्हाला वाट पाहण्यासाठी प्रत्येक गोष्ट मिळाली आहे. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. हर एक चीज वो है स्पिरिचुअल गिफ्ट. ना प्रत्येक गोष्ट म्हणजे काय आत्मिक दान. अब ये स्पिरिचुअल गिफ्ट का करूं क्या? ना हे आत्मिक जे दान आहे याचं मी काय करू? अब वेटिंग करते करते क्या करते बस स्टॉप पर? ना तुम्ही वाट बघत असताना बस स्टँड वर काय करता? कभी मूंगफली लेते, ना कधी शेंगदाणे खाता, कभी पॉपकॉर्न, कोणी पॉपकॉर्न घेतात, कभी कुछ, ना कोणी काहीतरी खातं. और उसको लेकर जेब में रखते हैं आप. ना ते घेऊन आपण असं खिशात ठेवतो का? उसको ना एक 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 खात असतो. या फिर सबसे अच्छी बात मैं बोलता हूँ, जो लेडीज करते आणि जब मग जब बस स्टॉप पे रुकते, ना कदाचित ना आणखी एक गोष्ट सांगेल स्त्रियांविषयी जे बस स्टँड वर असताना करतात. अगर वो पति के साथ रुके जर ना पती बरोबर जर असल्या तो बोलते हैं, पता है क्या तुम्हारे को आंटी ने क्या किया था? तुम्हाला माहितीये का त्या आंटीने काय केलं होतं? मतलब इधर उधर की बातें. ना म्हणजे काय इकडची तिकडची गोष्टी. और अगर दो दोस्त if two friends are waiting, आणि मग जर दोन मित्र जर वाट बघत आहेत they will speak of another thing. ना ते देखील काय करते दुसऱ्या काहीतरी गोष्टीचा ना बोलते त्याविषयी. Hallelujah. हालेलुया. In the same way, आणि मग अशाच प्रकारे we are waiting for Christ. ना आपण ख्रिस्तासाठी वाट बघत आहोत. Hallelujah. Hallelujah. We cannot stand stagnantly. आणि मग आपण असे स्तब्ध उभे राहू शकत नाही. We want to say something. ना आम्हाला काहीतरी बोलायचंय. We want to do something. आम्हाला काहीतरी करायचंय. And that is spiritual gifts. आणि मग तेच आत्मिक दान आहे. Hallelujah. हालेलुया. Don't stand. ना फक्त असे स्तब्ध उभे राहू नका. You will be bored on the bus stop. ना तुम्ही त्या बस स्थानकावर ना बोर होऊन जा. Use your spiritual gifts. ना तुमच्या आत्मिक दानाचा वापर करा. Hallelujah. हालेलुया. You will not be bored. ना तुम्ही बोर होणार नाही. You are getting bored. तू बोल रहे क्या होगा? ना कब आएगा यीशु? बहुत बोर हो गया. ना तुम्ही कदाचित असं विचार करा मी खूप बोर झालोय की येशू कधी येईल? मी थकून गेलो आहे. Because you are not using the spiritual gifts. का? कारण
ते आत्मिक दानाचा वापर तुम्ही करत नाहीये. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. If you are using the spiritual gifts, And because that's what Paul is saying. Now you have the every spiritual gifts you need. आणि मग म्हणून पाऊल म्हणतो तुम्हाला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते सर्व आत्मिक दान तुम्हाला मिळालेली आहे. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. And 8 verse says, आणि माहिती आहे 8 वचन आम्हाला असं because सांगतो Corinthians were also waiting. ना जसं करंथीकराचे लोक देखील वाट पाहत होते. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. Like Corinthians, आणि मग करंथीकराच्या लोकांप्रमाणे we are also waiting. आपण देखील वाट पाहत आहोत. Hallelujah. हालेलुया. Now Corinthians are not raptured. आणि मग करंथीकरा लोकांचं स्वर्गरोहण रॅप्चर झालं नव्हतं. Ephesians are not raptured. ना एफेसकराच्या लोकांचं रॅप्चर झालं नव्हतं. Right now it is not raptured. अजून देखील रॅप्चर झालेलं नाहीये. Paul is not also raptured. Paul is also not raptured. ना पाऊलचं होतं त्याचं देखील रॅप्चर झालं Peter नव्हतं. is also not raptured now. पेत्राचं देखील नव्हतं झालं. He will be raptured with us. आणि मग ते आमच्या बरोबर त्यांचं रॅप्चर होईल. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. Hallelujah. Hallelujah. The spirits are in heavenly realms. आणि मग स्वर्गीय स्थानामध्ये त्यांचा आत्मा नक्कीच आहे. Hallelujah. हालेलुया. But the souls are still here. पण त्याचा जीव जो आहे अजून देखील इथे आहे. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. And Paul says in 1 Corinthians chapter 8, 1:8, आणि मग 1:8 मध्ये पाऊल असं म्हणतो पहिले करंथीकरास सबसे बड़ी बात, ना सर्वात मोठी गोष्ट मैं आपने बोलता है, पास्टर बोलता है, यीशु के पास आ जाओ, अच्छा हो जाएगा. ना हमेशा आपल्याला बाळ सांगत असतात का रे येशूकडे या चांगलं होईल. And you know, अपन अच्छा हो जाएगा का मतलब होता है मेरे को गाड़ी मिल जाएगा, मुझे सोना आ जाएगा, मेरी शादी हो जाएगी, मेरा बच्चे हो जाएंगे, मेरे को ऐसा हो जाएगा, मेरे को ऐसा हो जाएगा, पूरा वर्ल्डली थिंग सोचते हैं. आणि मग आपण आपल्याला असं वाटतं की अरे माझं येशूकडे आल्याच्या नंतर मला पैसा अडका सोनं नाणं सगळं काही. हालेलुया. हालेलुया. और ये सब आएगा. आणि सर्व येईल नक्कीच. हालेलुया. हालेलुया. बाइबल बोलता है ये सब आएगा. नाही कारण बायबल आम्हाला सांगते नक्कीच येईल. पर आगे नहीं आएगा, परंतु समोर येणार नाही, पीछे पीछे आएगा. ना मागे मागे येईल. हालेलुया. हालेलुया. आगे नहीं भागना पड़ेगा अपने को, ना ना आपल्याला पुढे नाही पळावं लागणार. पीछे पीछे आएगा वो. ना तो आपल्या ते सगळं आपल्या मागे मागे धावल. आप पीछे बढ़े, अरे काय को आ रहा है मेरे पीछे? ना आपण असं म्हणू, अरे माझ्या मागे कशाला येते? अरे बंगला क्यों आया तू? अरे बंगला माझ्या मागे का आलास? अरे कार क्यों आ गया रे? अरे कार का आलीस? अरे सोना क्यों आ गया रे? अरे सोनं कसं काय आलं? हालेलुया. हालेलुया. ये सब पीछे पीछे आएगा. नाही सर्व आपल्या मागे मागे येईल. पर अपन आगे क्या है फिर? मग समोर काय? स्पिरिचुअल गिफ्ट्स. आत्मिक दान. हालेलुया. हालेलुया. आमीन. आमेन. स्पिरिचुअल गिफ्ट्स. ना आत्मिक दान. आमीन. आमेन. और you know, as you are waiting church, आणि मग प्रियानो मंडळी जसं तुम्ही ना वाट पाहत आहात, you know, it's a promise of God. नाही परमेश्वराचं अभिवचन आहे. Paul says in chapter 1 verse 8, आणि पाऊल म्हणतो पहिला अध्याय 8व्या वचनामध्ये He will keep you strong right up to the end. ना अंतिम क्षणापर्यंत तुम्हाला ना सामर्थ्याने भरलेलं असं ठेवल. Hallelujah. हालेलुया. This is the promise of God. ना हे परमेश्वराचं अभिवचन आहे. He will keep you strong right up to the end. ना अंतिम क्षणापर्यंत तुम्हाला दृढ शक्तिशाली असं ठेवल. And He will, it's not you. ना इथे लिहिलं तो, तुम्ही नाही. अपने आप को मिलाओ मत. ना स्वतःला त्यात ऍड करू नका, टाकू नका. He will keep you free from all blame on great day. ना त्या दिवशी सर्व वाईट गोष्टीपासून तो तुम्हाला दूर ठेवल. Hallelujah. हालेलुया. This is not just simple, you know, first thing He said that you are chosen one. ना सर्वप्रथम त्यांनी सांगितलं की तुम्हाला पाचारण दिलेले लोक आहात. Hallelujah. हालेलुया. This is the church birthday today. ना आज मंडळीचा वाढदिवस आहे. Hallelujah. हालेलुया. You know, to know that you were chosen long back. ना तुम्हाला ते जाणं की तुम्ही खूप पहिल्यापासूनच निवडलेले Secondly, आहात. Paul was telling that, you know, you are holy through Christ Jesus. ना दुसरी गोष्ट पाऊल सांगतो की तुम्ही ख्रिस्ताच्या द्वारे ना पवित्र आहात. And thirdly, he's telling that how to wait for God, to Christ. आणि मग तिसरी गोष्ट सांगते ख्रिस्तासाठी वाट कशी बघावी. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. We are chosen. ना आपण निवडलेले आहोत. We are holy आपण पवित्र through आहोत Christ Jesus. ख्रिस्ताच्या द्वारे. And he's telling how to wait also. आणि मग तो वाट बघणं देखील
नक्कीच शिकवते. And while waiting, he's telling that you will be strong till the end. आणि मग वेट करत असताना, वाट बघत असताना अंतिम क्षणापर्यंत दृढ देखील तुम्ही राहाल. The first part was spiritual part. ना पहिला जो भाग होता तो आत्मिक होता. The second part, he's telling about the fleshly part. आणि दुसरा भाग जो आहे तो दैहिक आहे. That you will be strong till the end. की तुम्ही अंतिम क्षणापर्यंत दृढ राहा. Hallelujah. हालेलुया. Amen. Amen. And the thirdly thing, आणि तिसरी गोष्ट, he's telling, आणि तो सांगत आहे, no one can blame you. ना कोणीच तुम्हाला दोष लावू शकत नाही. On that great day, त्या महान दिवशी, when our Christ Jesus will return, ज्या दिवशी ख्रिस्त वापस येणार आहे, He will keep you free from all the blames. सर्व दोषापासून तो तुम्हाला मुक्त करील. Hallelujah. हालेलुया. कितने FIR पड़े हुए आपको मुझे मालूम. ना आपल्यावर किती सारे FIR असतील कदाचित आपल्याला नाही ठाऊक. Hallelujah. हालेलुया. एक FIR नहीं पड़ेगा आपके ऊपर. ना तुमच्यावर एक देखील FIR होणार नाही. उसके द्वारा ना त्याच्याद्वारे. बाइबल बोलता है. ना कोण सांगते? बायबल सांगते आम्हाला. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. 9th verse is telling. आणि 9व वचन आम्हाला सांगतं, Please tell me if you have to stop because I can speak 3 hours also. They know. God will surely do this for you. ना परमेश्वर हे तुमच्यासाठी नक्कीच करल. You know, what is telling? 9th verse. ना 9व वचन पाऊल आम्हाला असं सांगत आहे, God will surely do this for you. ना परमेश्वर नक्कीच हे तुमच्यासाठी करल. What He will do? काय करल? He will keep you holy. तुम्हाला काय करल? पवित्र ठेवल. You are not the one who will be, मैं फास्टिंग करूंगा तो होली बन जाऊंगा. ना आपण असं नाहीये की ना आम्ही उपवास केले म्हणजे अरे आम्ही खूप पवित्र झालो. नहीं, मैं पवित्र है बोलकर उपवास करता हूँ. मी पवित्र आहे म्हणून उपवास करत आहे. हालेलुया. हालेलुया. आमीन. आमेन. उपवास करके पवित्र बन गया तो पूरा दुनिया बन जाएगा पवित्र. आणि मग जर तसेच जर पवित्र झाले तर संपूर्ण जग पवित्र बनल. हालेलुया. हालेलुया. बोलिए मैं दान बांट के पवित्र बनूंगा तो पूरी दुनिया पूरे बड़े-बड़े करोड़पति धीरूभाई अंबानी भी जो है आज पवित्र है. आणि मग जर दान जर वाटून पवित्र झालं तर खूप मोठे मोठे असे लोक आहेत की ते पवित्र होतील. सिर्फ एक ही बंदा आपको पवित्र कर सकता है. ना एकच व्यक्ती आहे जो तुम्हाला पवित्र करू शकतो, जो ब्लेमलेस रख सकता है आखिर दिन तक. तो तुम्हाला अंतिम दिवसापर्यंत दोष मुक्त ठेवू शकतो. That is Christ. आणि तो म्हणजे ख्रिस्त येशू. That's why Johann, in John chapter 14 verse 6, he said, आणि म्हणून योहान 14 आणि 6 वचनामध्ये वाचून सांगतं, I am the way, the truth and the life. ना मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. In 15th chapter he says, आणि 15 आयतीत तो सांगतो, तू कुछ नहीं कर सकता मेरे सिवा. ना माझ्याशिवाय तू काहीच करू शकत नाही. यीशु क्या बोलता है? येशू काय म्हणतो? तू कुछ भी नहीं कर सकता. ना तू माझ्याशिवाय काहीच करू शकत नाही. उसको मालूम है वो सब कुछ करने वाला है. त्याला माहिती आहे सर्व काही तोच करणार आहे. हालेलुया. हालेलुया. सिर्फ बोलता है चिपक के रहे बस. तेरा काम क्या है? चिपक के रहने. ना फक्त म्हणतो काय? जुळून राहा. This one is verses. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, This church is the body of Christ. आणि म्हणून ही जी मंडळी आहे ती परमेश्वराचं ख्रिस्ताचं शरीर आहे. Hallelujah. हालेलुया. And every part has to be, joined. आणि मग प्रत्येक जो अवयव आहे, भाग आहे, तो एकत्रित जुडला पाहिजे. सबसे बड़ी चीज. सर्वात मोठी गोष्ट. कभी कभी उंगली कट जाती है अपनी. ना कधी जर आपल्या बोटाला कट लागला, नहीं कट जाता, निकल जाता. जर तुटली, उंगली कट जाती है अपनी कभी कभी. जर आपलं जे ना बोट आहे ते तुटलं, निघलं, वो दोष किसका रहता? ना ते दोष कोणाचा असतो? उंगली का दोष रहता है. त्या बोटाची चुकी असते का? उंगली का दोष रहता है. बोटाची चुकी असते. किसका दोष रहता है? कोणाचा दोष असतो? किसका दोष रहता है? कोणाचा असतो? ब्रेन. ना मस्तक. हालेलुया. हालेलुया. ब्रेन का दोष रहता है. ना आपल्या मस्तकाची चुकी असते. ये कटा क्यों? हे तुटलं का? क्योंकि ये गलती किया. कारण याने चूक केली. राइट. बरोबर. पर ये है क्या भैया? परंतु हे काय आहे? रोमन्स 12 अध्याय दूसरा वचन पढ़ लिया अपन. ना आपण जाऊया यावेळेस रोमकरास पत्र 12 कब ये गलती करता है? ये पास्टर की बात नहीं कर रहा. तो बोलिए पास्टर है ये. ना तुम्ही म्हणाल अरे मस्तक म्हणजे कोण आहे? बाळक आहे. ये माइंड के बारे में बता रहा आपको. ना हे आपल्या मनाविषयी बोलत देवाचं वचन. 12 अध्याय रोमकरास पत्र
पहला दूसरा 12वां अध्याय दूसरा वचन. आणि याचं प्रियानं दुसरं वचन यावेळेस वाचूया. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. तुम्ही समजून घ्यावे. सांगा. तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. स्वतःचे रूपांतर, स्वतःचे रूपांतर, स्वतःचे रूपांतर, स्वतःचे रूपांतर, स्वतःचे रूपांतर. पास्टर करेगा. पास्टर करतील पास्टर करेगा रूपांतर. ना? पास्टर करतील का रूपांतर? पास्टर करेगा रूपांतर. पास्टर करतील. सो फिर से पढ़ेंगे अपन. पुन्हा वाचूया. And be not conformed to this world, ना या जगाबरोबर समरूप होऊ नका, but be transformed by the renewing of your mind. परंतु स्वतःच्या ना मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. हालेलुया. हालेलुया. एकदम ऑटोमेटिक सिस्टम बता रहा होता है. ये कैसा ऐसा कुछ ये सीएनसी मशीन नहीं है. ना हे जसं सीएनसी मशीन असतं ना, कट कंप्यूटराइज नहीं है. ना, जे कम्प्युटरवर चालतं. और क्या बोल रहा हूं क्या? और काय म्हणतो खुद का खुद बदलते जाएंगे. ट्रांसफॉर्म मतलब क्या? खुद का खुद बदलना. ना, ट्रान्सफॉर्म म्हणजे रूपांतर ज्याला आपण म्हणतो ना, नवीन ते आपोआप होतं प्रियानो. कैसा होना मालूम क्या? कसं होईल माहितीये? पहला चीज, पहिली गोष्ट, दुनिया गोल है, मुझे मालूम है. ना मला माहितीये जग आहे ते गोल आहे. दुनिया से जुड़ के मतलब बोल रहा है पॉल. ना, पाऊल म्हणते जगाशी समरूप होऊ नका. हालेलुया. हालेलुया. आमीन. आमेन. और आगे बोलता है, ना पुढे काय सांगतो? but be transformed by the renewing of your mind. तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. That ye may be prove what is that good. जेणेकरून ना देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. एक बात बोलता मैं आपको. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल प्रियानो. बहुत सारे लोग आते हैं और पूछते हैं, पास्टर मुझे समझ नहीं आ रहा है ऐसे परमेश्वर की इच्छा क्या है मेरे लिए. ना, खूप सारे लोक माझ्याकडे येतात, मला म्हणतात की ना पास्टर, नहीं मैं अकेला पास्टर मेरे कुछ नहीं पूछते, हर पास्टर को जाके पूछते हो. ना फक्त मलाच नाही परंतु प्रत्येक पास्टरांना, बाळकांना लोक जाऊन विचारतात, पास्टर मुझे क्या समझ में नहीं आ रहा. ना पास्टर मला काहीच समजत नाहीये, मुझे क्या करने का समझ में नहीं आ रहा पास्टर. मी काय करू मला समजत नाहीये. हैं? कभी बोलते मला बोलायला लाज वाटते पास्टर. ना पास्टर मला बोलायला लाज वाटते. कांड करके आ गया ना काहीतरी करून आलाय, और बोला कुछ समझ में नहीं आ रहा मुझे क्या करूं. मला समजून नाही लागलं. हालेलुया. हालेलुया. आमीन. आमेन. क्यों क्या? देखो पहला क्या बोलता है कि आपको परमेश्वर से पूछने की जरूरत नहीं है कि क्या इच्छा है. ना परमेश्वराला काय इच्छा आहे विचारायची गरज नाहीये. इधर क्या बोलता हूँ, क्या जैसा आपका नवीनीकरण होता है इधर वचन के द्वारा, ना जसं तुमचं वचनाच्या द्वारे रूपांतर होतं, नवीनीकरण, वैसे ही आपको पता चल जाएगा कि आपके लिए क्या है. ना तसंच तुम्हाला समजून जाईल की तुम्हासाठी काय ठेवलं आहे. हालेलुया. हालेलुया. उसकी इच्छा क्या है आपको समझ में आ जाएगा. ना त्याची इच्छा काय आहे हे तुम्हाला समजल. पर हमको तो वचन सुनने का इच्छा नहीं है. ना परंतु आम्हाला वचन ऐकायचंच नाहीये. हालेलुया. हालेलुया. संडे हमको बहुत मन होता है चर्च जाने के लिए. ना रविवारी सकाळी चर्चला जायला खूप बोर होतं. लेट आने का हमारे को ना आम्हाला उशिरा यायचं असतं. सिर्फ प्रार्थना कराने के लिए पास्टर हम पे हाथ रख दो. ना फक्त काय सगळं झाल्यानंतर पास्टरने आमच्यावर हात ठेवला. ओ मैंने अंपायर का हाथ वो कोच पेन के हाथ रखने का. ना ते त्याला जे चाकू असतात रॅम्पायरचं किंवा नख असतात तसा हात ठेवायचा का. हालेलुया. हालेलुया. सर पे हाथ रखने की वजह से पास्टर ने बहुत बड़ा काम कर दिया. 1 घंटा वचन बोलकर आपका ये नवीनीकरण कर दिया. ना पास्टरने अगोदरच 1 घंटा वचन सांगून तुमचं जे नवीनीकरण केलंय ते सगळ्यात मोठं काम अगोदरच झालंय. हालेलुया. हालेलुया. आमीन. आमेन. हालेलुया. हालेलुया. और पॉल बोलता है आणि म्हणूनच पौल आम्हाला असं सांगतो that you may know the perfect
will of God. ना तुम्हाला तुम्ही जाणलं पाहिजे की परमेश्वराची ना उत्तम ग्रहणीय परिपूर्ण इच्छा काय My आहे. dear sisters, you are not satisfied in your life because you don't know the purpose of God. ना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संतुष्ट नाहीत कारण तुम्हाला ठाऊक नाही की परमेश्वराची इच्छा काय आहे. You are singing only one song. ना You are singing only one song. आणि फक्त एकच ना गीत शोधत आहे. एक ही गाना चालू है तुम्हारे मुंह में. ना एकच गाणं जे आहे ते रिपीट होत आहे. क्या करूंगी ना करूंगी कोई तो बताए. हालेलुया. दिन भर ये चलो. क्या करूंगी ना करूंगी कोई तो बताए. आणि मग हेच गाणं दिवसभर चाललंय. काय करून काय नाही. हालेलुया. हालेलुया. और कितना अच्छा है बाइबल. ना बाइबल किती ना छान आहे. बाइबल बोलता है अगर तुम इससे अगर जुड़ गए तो तुम्हारा समझ में आ जाएगा कि उसकी इच्छा क्या है आपके जीवन ना में. तेव्हा तुझं सांगतो जर तुम्ही याच्या बरोबर समरूप झालात एकरूप झालात तर तुम्हाला त्याची इच्छा काय आहे ते कळल. हालेलुया. हालेलुया. बहुत आसान है. ना खूप साधा आहे सोपं आहे. हालेलुया. 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 पर इसका एक दिक्कत भी है. परंतु एक गोष्ट देखील आहे. You know, Bible says ना माहिती बायबल आम्हाला असं सांगतं the anointing flows from up to down, ना जो अभिषेक आहे तो हमेशा मस्तकापासून खाली वाहत असतो. and the mind is Christ. आणि मग जे मस्तक आहे मन जे आहे तो ख्रिस्त आहे. And after Christ, the pastor is there. आणि मग ख्रिस्तानंतर कोण आहे तुमचा पाळक आहे. And after pastor, आणि मग तुमच्या पास्टर नंतर पाळकानंतर you are there. आणि तुम्ही आहात. Hallelujah. हालेलुया. The blessing will flow from here to here. आणि मग आशीर्वाद कशी वाहतील वरतून खाली. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. It will not come directly here. आणि मग आशीर्वाद डायरेक्ट असे इथे येणार नाही. या हाथ को लगे आशीर्वाद ऐसा नहीं चलेगा. ना डायरेक्ट तुमच्या हाताला लागतील असं नाही. बाइबल वचन कहता है ना बायबलचं वचन आम्हाला असं सांगतं ब्लेसिंग इधर से ही बहेगा भैया. ना आशीर्वाद अभिषेक वरतून खाली वाहतो. हालेलुया. हालेलुया. इसलिए अगर आपको ब्लेसिंग में बहना है आणि मग जर तुम्हाला आशीर्वादात जर व्हायचं आहे तो इधर ब्लेसिंग डाल दो खुद ही. ना इथं आशीर्वाद ठेवून द्या. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. When I was in the church member, आणि मग जसं मी माझ्या मी चर्चचा एक सभासद होतो that time God used to tell me, आणि मग त्यावेळेस परमेश्वर मला सांगायचा bless the pastor. ना बाळकाला आशीर्वाद ना आशीर्वादित कर. You will be blessed. ना तुला वापस मिळेल. आज मुझे समझ में आ रहा कि परमेश्वर क्यों बोलता था. आणि मग मला आज ना समजतं की परमेश्वर असं काय म्हणायचं की पास्टरांना तू दे. परमेश्वर दे मतलब दे रहे ब्लेस कर. हा ना आशीर्वादित कर. हालेलुया. हालेलुया. दे मतलब कुछ भी हो सकता है. पास्टरांना आशीर्वादित कर. हालेलुया. हालेलुया. आमीन. आमेन. मतलब आज मुझे जब वचन पढ़ा तो अरे यार ऐसी बात थी. आणि मग मी जेव्हा आज वचन ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस मला समजतं की अशी ही गोष्ट आहे. हालेलुया. हालेलुया. And I see in my church, आणि मी माझ्या मंडळीमध्ये ती गोष्ट पाहतो. you know, I am not so experienced like Pastor Abhijit, आणि मी पास्टर अभिजित यांच्यासारखा मी एवढा अनुभवी नाहीये. but I am learning right now also I am learning from Pastor. आणि मग आज देखील मी पास्टर अभिजित यांच्याकडून शिकत आहे. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. You know, I never preached in church that you have to give. ना मी कधीच माझ्या मंडळीमध्ये कुठल्या देखील असं सांगितलंय की तुम्हाला ना दिलं पाहिजे तुम्ही. But now I am learning that because I am not preaching, they are getting poor. आणि मग मी आज मला ती गोष्ट समजत आहे मी ती गोष्ट सांगत नाहीये म्हणून ते लोक ना गरिबीकडे जात आहेत. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. I have to preach that now. ना मला त्यांना ते शिकवणं खूप गरजेचं आहे. Today I came to know आणि मला आज ती समज आली मी ते समजलं how important is to tell about the offerings. आणि मग हे किती महत्त्वाचं आहे की हे सांगणं शिकवणं ना अर्पणाविषयी. And you know, my listeners, I want to tell you one secret. आणि मला तुम्हाला एक गुपित देखील गोष्ट सांगायची आहे. You know, I have never, you know, in this years, I am just judging the people. आणि मग ह्या दिवसांमध्ये मी फक्त लोकांना ना त्यांचा न्याय करत आहे. I am just seeing how God works. आणि मी पाहतो की परमेश्वर कशा प्रकारे कार्य करत आहे. Because I have not asked anyone, but God was providing me. ना तुम्ही कोणाला मागितलं नाही परंतु परमेश्वर मला हमेशा देत आहे. But the one who was giving me, they are getting more blessed. परंतु जे लोक मला देत आहेत ते आणखी आशीर्वादित होत आहेत. I am seeing that. आणि मी पाहत आहे The more they are giving, जेवढं जास्त देत
people they are half-hearted. आणि काही लोकांना अर्धच मिळालं You know, some people are half-hearted. आणि काही लोकांना अर्ध हृदयाने देतात देव के नहीं, देव के नहीं, आणि मग देव के नहीं. हमेशा विचार करत असतात की ना मी दिलं पाहिजे का नाही, देऊ का नको, देऊ का नको. Hallelujah. हालेलुया. सबसे बड़ी मन धारणा ये है. आणि ना सगळ्यात मोठे आपली धारणा असते आपली, अरे पास्टर के पास वो तो है, अरे पास्टरांकडे ती गोष्ट आहे, पास्टर के पास वो तो है, पास्टरांकडे ही गोष्ट आहे, पास्टर को बहुत लोगों ने दिया है, पास्टरांना खूप लोकांनी दिला आहे पास्टर को इसको दिया है, पास्टर को. ना, पास्टर ह्या व्यक्तीने पास्टरांना दिला आहे. तो पर परमेश्वर की आवाज नहीं सुनने का है. परंतु देवाची आवाज आपण वाणी ऐकत नाही. पर पास्टर के पास क्या क्या है वो देखने का है. परंतु पास्टरकडे काय काय आहे ते आपल्याला बघायचंय. अगर ये पास्टर के पास है मैं नहीं दूंगा ये. ना पास्टर भले परमेश्वर बोल रहा है मैं नहीं दूंगा ये. ना, जरी पास्टरकडे ती गोष्ट आहे आणि परमेश्वर म्हणतो तू दे, आपण देत पर नाही. पता है वो आपका बीज है. परंतु माहितीये ते तुमचं ना बी आहे प्रियानो. हालेलुया. हालेलुया. पास्टर कितना करोड़पति है, पास्टर कितना गरीब है, वो देखिए आप पास्टर को मत दो. वचन को देखिए आप पास्टर को दो. ना पास्टर किती आशीर्वादित आहे, करोडपती आहे ते पाहू नका, परंतु वचनानुसार ती गोष्ट तुम्ही करा. हालेलुया. हालेलुया. वचन कहता है यहाँ से ब्लेसिंग बहेगा तो यहाँ से ही ब्लेसिंग बहेगा. ना वचन सांगतं ते इथून आशीर्वाद वाहल तर नक्कीच वाहल. हालेलुया. हालेलुया. आमीन. आमेन. डायरेक्टली यहाँ से नहीं बहेगा. ना असा खालून वाहणार नाही. हालेलुया. हालेलुया. Am I right, boss? ना मी बरोबर आहे, योग्य आहे का? हालेलुया. हालेलुया. आमीन. आमेन. And you know, let's go to the word because this I said because of Holy Spirit. ना हे पवित्र आत्म्यामुळे मी आज तुम्हाला सांगत आहे. Hallelujah. हालेलुया. You know, you cannot keep the seed here and say, आजा, आजा, ना जल्दी आजा, झाड बड़े झाड आजा. तुम्ही बी तुमच्या हातामध्ये ठेवून असं म्हणू शकता का की अरे रोप येऊ दे, ना झाड वाढू दे, बड़ा झाड दे. ना मोठं झाड येऊ दे, नहीं आएगा. नाही येणार. Hallelujah. हालेलुया. आमीन. आमेन. क्योंकि इंसान जीव शरीर आत्मा में बनेला है. ना कारण मनुष्य जो आहे ना आत्मा जीव आणि शरीरामध्ये बनला ये आहे. पवित्र आत्मा बोल रहा है मुझे. ना हे पवित्र आत्मा मला सांगत आहे. अभी बोल रहा है मुझे. ह्या ना आता ह्या क्षणी सांगत आहे. मनुष्य जो है जीव शरीर आत्मा से बना है. ना माणूस जो आहे आत्मा जीव आणि शरीर असं बनला आहे. आत्मा परिपूर्ण है यीशु के द्वारा. ना ख्रिस्ताद्वारे परिपूर्ण आहे. आपका माइंड जीव परंतु तुमचं जे जीव आहे जर आपण मन म्हणतो वचन के द्वारा परिपूर्ण है. ना वचनाच्या द्वारे परिपूर्ण आहे. पर आपका शरीर परंतु तुमचं जे देह आहे पास्टर के द्वारा ही परिपूर्ण है. पास्टरांच्या द्वारे परिपूर्ण आहे. हालेलुया. हालेलुया. क्यों मालूम क्या? का माहितीये? पास्टर आपका शेपर्ड है. पास्टर जे आहे तुमचा मेंढपाळ आहे. ये पवित्र आत्मा बोल रहा है. नाही पवित्र आत्मा सांगत आहे. और शेपर्ड का काम क्या मालूम क्या? आणि मग मेंढपाळाचं काम काय माहितीये? कि ऐसा नहीं बोलता अरे बकरे कितने आत्मिक है मेरे. ना पास्टर असं म्हणत नाही की माझे मेंढरे जे आहेत किती आत्मिक आहेत. नहीं, नाही. वो उनके शरीर को देखकर भी जो है शरीर को घाव को मलम लगाता है. ना त्यांच्या शरीराला पाहून ना त्यांच्या जखमा भरत असतो. मतलब शेपर्ड के द्वारा ही हीलिंग फ्लो हो रहा है. ना कारण जो मेंढपाळ आहे त्याच्या द्वारेच आरोग्य वाहत आहे. मेंढरे खुद को खुद मलम नहीं लगा सकते. ना जे मेंढर आहे ते स्वतःच मतलब लावू शकतात का? नाही. नहीं, पास्टर जो शेपर्ड है वही मेंढरों का मलम लगाएगा. ना जो पास्टर आहे पाळक आहे तोच त्या मेंढरांना मलम पट्टी करत आहे. हालेलुया. हालेलुया. अगर मलम पट्टी कर रहा आणि जर मलम पट्टी करत आहे तो तर जो वूल निकलेगा तो किसका रहेगा? आणि मग जे वूल निघतं ते वूल भांडी में कैसा आणि त्याचं त्याचे जे केस असतात ते कोणाचे असतात? मग मलम तो लगा दिया पास्टर ने. ना मलम तर लावला. और जो ये मेंढरे हैं आणि मग जे मेंढर आहेत वो भी आत्मा से नहीं दे रहे बाल. आणि मग आत्मिक ना रीतीने ते त्याची जी केस आहेत ते देत नाहीये. आत्मा से देने के बाद ना आत्म्याने देत आहेत का? नहीं शरीर से देते बाल. का शरीराने देत आहेत?
शरीर से ही दे ना शरीरापासून निघत आहेत केस तो नटून. इसलिए आपके जो हाथ के फल है आणि मग तशाच प्रकारे तुमच्या हाताचं जे फळ आहे बाइबल कहता है बायबल सांगतं पहले उसके हाथ में लाके दो क्योंकि वो परमेश्वर का है. प्रथम त्याच्या हातात आणून द्या कारण ते परमेश्वराने दिलं आहे. हालेलुया. हालेलुया. आमीन. आमेन. ऑटोमेटिकली ब्लेसिंग फ्लो हो जाएगा. आणि मग आपोआप जे आहे आशीर्वाद वाहू लागतात. आमीन. आमेन. हालेलुया. हालेलुया. और आणखी आखिरी बात आणि मग आणखी शेवटली गोष्ट here यहाँ पर पॉल बोलता है आणि मग माहिती ह्या ठिकाणी पाऊल असं सांगतो he has called you to choose he has chosen you ना सर्वप्रथम तुम्हाला बोलावलं आहे he has made you holy तुम्हाला पवित्र केलं आहे and आणि he has given you the spiritual gifts. ना सर्व आत्मिक दान तुम्हाला दिलेले आहे. Now आता the 9th verse says 9 वचन असं सांगतं God will surely do this for you for he always does just what he says and he is the only one who invited you into this wonderful friendship. नहीं फर्स्ट Corinthians chapter 1 ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या सहभागीपणा तुम्हाला बोलवले तो देव विश्वसनीय आहे. Hallelujah. हालेलुया. You know, God is telling here, ना माहिती तर परमेश्वर असं सांगत He आहे has invited you in the wonderful friendship. ना परमेश्वराने त्या ना अद्भुत मैत्रीपणामध्ये तुम्हाला बोलवलं आहे. Praise the Lord. ना देवाची स्तुती असो. Maybe you don't have any friend, ना कदाचित तुम्हाला मित्र नसतील but Bible says परंतु बायबल आम्हाला असं सांगतं Jesus has been your wonderful friend. ना प्रभू येशू ख्रिस्त तुमचा अद्भुत खूप चांगला असा मित्र बनला आहे. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. That's why you know God is our friend now through Christ Jesus. ना म्हणूनच परमेश्वर ख्रिस्ताच्या द्वारे आमचा मित्र देखील आहे. Hallelujah. हालेलुया. And all things work together now through love that was poured in our heart through Holy Spirit. ना पवित्र आत्म्याद्वारे जे प्रेम आमच्या हृदयामध्ये ओतलं होतं त्याच्या द्वारे सर्व काही होत आहे. Last one thing I want to say. ना आणखी गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या. Everything is working now. Spiritual gift is working. ना आता आत्मिक जे दान आहे ते कार्य करत आहे. The heart of giving is working. ना देण्याचं हृदय काम करत आहे. Hallelujah. The हालेलुया. mind is working. मन काम करत आहे. You are working with Christ. ना तुम्ही ख्रिस्ता बरोबर चालत You are आहात. blessing the people. तुम्ही लोकांना आशीर्वादित करत You are आहात. blessing pastor. तुम्ही पास्टरांना आशीर्वादित करत You आहात. are being a blessing to the church. तुम्ही चर्चसाठी मंडळीसाठी एक आशीर्वाद करत You are आहात. you are taking the gospel to every corner of the world. जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात शुभ वर्तमान घेऊन जात This is आहात. happening only through the love of God that is poured in our hearts through Christ Jesus. हे सर्व काही होतंय जे परमेश्वराने ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या मनात ते प्रेम दिलं Through Holy त्याच्या Spirit. पवित्र आत्म्याच्या द्वारे. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. So that's why now we are all together in one spirit. आणि म्हणून आपण सर्वजण ना एकच आत्म्यामध्ये आहोत. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. That's Holy Spirit. आणि मग तो आत्मा कोणता आहे? पवित्र आत्मा. We are not different. ना आपण वेगवेगळे लोक नाहीये. That's why today what the church has been born. आणि मग जसं आज मंडळीचा जन्म झाला You know, होता. God is saying to me that you know to prophesy on Jesus Lord Church. आणि मग परमेश्वर मला सांगितलं की जीसस इज लॉर्ड चर्च वर भविष्यवाणी कर. Hallelujah. हालेलुया. You know, He's telling to me आणि मग तो मला सांगत आहे the 9 gifts of Holy Spirit will work in this church. ना 9 जे पवित्र आत्म्याचे दान आहेत ते ह्या मंडळीमध्ये कार्य करतील. Hallelujah. हालेलुया. 9 gifts of Holy Spirit will work in this church. ना ह्या मंडळीमध्ये पवित्र आत्म्याचे 9 दान कार्य करतील. Hallelujah. हालेलुया. You know, God is saying to me आणि माझी परमेश्वर मला सांगत आहे through this church, ह्या मंडळीच्या द्वारे many churches will be opened. ना खूप सारे मंडळ्या ना उघडतील. Hallelujah. हालेलुया. And you know the same anointing will work on other disciples also. आणि ना त्या शिष्यांवर देखील त्या लोकांवर देखील ना तोच अभिषेक
चालत. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Let's stand up and Jesus. या वेळेस आपण तुम्ही ज्या ठिकाणी असाल मी If विनंती you are करेन, in your house, you can stand. तुम्ही विनंती करा तुम्ही आपल्या स्थानी ज्या ठिकाणी आहात उभे It's राहा. not for me. नाही हे माझ्यासाठी नाहीये, It's for the honor of God. परमेश्वराच्या आदरासाठी आपण उभे राहूया. Because you know, it is He who was dead for us. आणि मग ना त्यांनी ना तो आहे की ज्यांनी स्वतःला समर्पण And केलं. given us the new life ना आम्हाला नवीन जीवन दिलं and made us to be the partakers of His church. आणि त्याच्या वतनाचे भागीदार असं आम्हाला केलं. Let's close our eyes. या वेळेस आपण आपले नेत्र बंद करूया. As Pastor will come, ना जसं पास्टर येतील I hand over this time to Pastor. आणि मी विनंती करेल की तुमचा जो वेळ आहे ते या वेळेस घेतील He will take into the spirits. आणि मग ते आम्हाला ना आत्म्यामध्ये पुढे मार्गदर्शन करतील. मी विनंती करेल त्यांना या वेळेस. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, यावेळेस आपण आपलं लक्ष प्रभू येशूकडे लावूया. आज आपण परमेश्वराचं वचन आपण ऐकलेलं आहे. आज आपण पाहिलं प्रियानो की खरोखर मंडळी ही प्रभू येशूमध्ये हालेलुया. येशू आणि मंडळी एकच आहे. ओ राबा खरा प्रियानो, यावेळेस त्या प्रभू येशूला आपण आपलं समर्पण करूया. आपलं अंतःकरण आपण त्या प्रभूला देऊया. ओ राबा खांदा Ya Rabu Burunduria. प्रियानो, जसं तुम्ही तुमच्या जागेवर उभा आहात तसं पास्टरने आज त्याच्या वचनाच्या त्याच्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला सांगितलं परमेश्वराने आपल्याला सर्व आध्यात्मिक दानाने भरलेले आहे. यासाठी भरलेले की आपले जीवन परिपूर्ण व्हावे. या पृथ्वीवर आपण राहत असताना आपण अनेकांना आशीर्वादाचं कारण बना. प्रियानो, यावेळेस जसं तुम्ही तुमचं समर्पण करणार आहात तो परमेश्वर तुम्हाला त्याच्या सामर्थ्याने भरणार आहे, त्याच्या आत्म्याच्या 9 दानांनी भरणार आहे. प्रियानो, आज तो परमेश्वर तुम्हाला तुम्ही त्याचं शरीर आहात आणि तो तुमचा उपयोग करणार. तुम्ही त्याच्या शरीराचा अवयव आहात, एक भाग आहात आणि जसा आपल्या शरीराचा एक भाग काम करतो तो परमेश्वर तुमचा उपयोग करणार. धन्यवाद. या स्त्रियांनो, आपण आपलं लक्ष त्या प्रभूकडे लावूया. यावेळेस आपण एक गीत घेऊया आणि प्रियांनो आपलं जीवन त्या प्रभूला देऊया. Hallelujah. Thank you, Jesus. We praise. Thank you, Jesus. We praise. यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु, यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु. सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे
So God says, ना परमेश्वर यावेळेस सांगत आहे you are like my eagle. तू माझ्या गरुडाप्रमाणे आहेस Yes, you are like my eagle. तू माझ्या गरुडाप्रमाणे आहेस God is telling, ना परमेश्वर म्हणत आहेस this eagle ना हे हा गरुड will kill all. Will kill all. ना तो मारून टाकल सर्व All the flies. ना प्रत्येक ना त्या उडणाऱ्या गोष्टींना Yes. He's telling, ना तो म्हणत आहे my son, माझ्या मुला the flies you will eat. ना ते उडणारे जे पक्षी आहेत ते तू खाशील And you will spoil the flies. आणि त्यांना नष्ट करून टाकशील Yara Baba, I have given you that beak. ना मी ते तुला सामर्थ्य दिलं आहे That beak. जे ती चोच दिली आहे That nails ना ते नख दिली आहे to spoil everything. नष्ट करण्यासाठी त्या सर्व गोष्टी Yara Bondo Yako Shiara Bondo Shiara Shiara. And God is telling, आणि परमेश्वर म्हणत आहे as eagle chiglets are not different from eagle. आणि मग जशी ना त्या गरुडाची जी लेकरं आहेत ते त्याच्यापेक्षा वेगळे नाहीये In the same way, तशाच प्रकारे they will be trained under you, आणि ते तुझ्या खाली ते शिकतील and they will spoil the same flies. आणि ते देखील त्यांना त्या पक्ष्यांना नष्ट करतील Yara Bondo Yako Shiara Shiara. Yara Bondo Yako Shiara Shiara. Yes. होय Yes. Many flies. ना खूप सारे पक्षी Many flies will be spoiled. ना त्यांचा सर्वनाश होईल Yara Bondo Yako Shiara. Flies. ना खूप सारे जे माशा आहेत ना त्या नष्ट होतील Yara Bondo Yako Shiara. Yes. This church will be like a tower. ना एका बुरुजाप्रमाणे हे जी मंडळी आहे टावर प्रमाणे असं Yes, God is telling ना परमेश्वर म्हणत आहे that this church will be a tower in Aurangabad. ना एका मनोऱ्याप्रमाणे ही मंडळी असणार आहे And the tower will be, when, God is telling, the tower is built. आणि मग जे टावर असतं जे मनोरा असतो त्याला बांधण्यात येतं He show the way to the ships who are in storms. आणि मग जे जहाज आहे जे वादळामध्ये अडकले आहेत त्यांना मार्ग दाखवण्यासाठी In the same way, तशाच प्रकारे this tower will be used, this church will be used आणि मग ह्या मंडळीचा ह्या मनोऱ्याचा परमेश्वर वापर करणार आहे to show the way to the many ships. ना मार्ग दाखवण्यासाठी त्या खूप साऱ्या जहाजांना Yes. Heavenly Father, thank you so much. हे स्वर्गीय पिता आम्ही धन्यवाद देतो Yara Bondo Yako Shiara Bondo Shiara. Yara Baba Bondo Yako Shiara Bondo Shiara. Yes, that you will be using this church by your light, O God. तुझ्या प्रकाशाच्या द्वारे तुझ्या मंडळीचा तू वापर करशील प्रभू By your Spirit, O God. तुझ्या आत्म्याच्या द्वारे By your word, O God. तुझ्या शब्दाच्या द्वारे For I speak anointing of Pastor Abhijit. आणि परमेश्वर पिता मी पास्टर अभिजित यांचा अभिषेक बोलतो तू Yes. Hallelujah. Dear God is saying, ना परमेश्वर सांगत आहे. your anointing I am transferring to your people. ना तुझा अभिषेक मी तुझ्या लोकांवर ना पाठवत आहे Dear God is saying, ना परमेश्वर आज सांगत आहे the pastor anointing is getting transferred on you. ना पास्टरचा अभिषेक तुमच्यावर येत आहे Hallelujah. हालेलुया And God is telling, आणि परमेश्वर सांगत आहे because I am taking out this anointing and passing on to others, आणि मग हे हा अभिषेक घेऊन मी इतरांवर देत आहे I am giving you a new anointing now. आणि मग मी तुला आता नवीन अभिषेक देत आहे A new anointing. नवीन अभिषेक So that every year you will transfer your anointing to your people. जेणेकरून प्रत्येक वर्षी तुझ्या लोकांवर तुझा अभिषेक तू देशील God is saying, I am giving you a new anointing every time. न परमेश्वर म्हणत आहे, प्रत्येक वेळी मी तुला नवीन अभिषेक देईन So that you can transfer your anointing. जेणेकरून तुझा अभिषेक तू इतरांना देऊ शकशील
Yes. Yes, a new anointing Holy Spirit. ना नवीन अभिषेक परमेश्वराच्या नावाने, The anointing to build. ना अभिषेक बांधणी करण्यासाठी, The anointing to repair. ना पुनर्स्थापना करण्यासाठी The अभिषेक, anointing to restore. ना अभिषेक पुनर्वसन करण्यासाठी, The anointing to walk on waters. ना अभिषेक पाण्यावर चालण्यासाठी, The anointing to set a strong. ना अभिषेक त्या वादळाला बोलण्यासाठी, The anointing to stand in front of the tomb and call. आणि अभिषेक त्या कबरेसमोर उभा राहून बोलवण्यासाठी. I am blessing with you with my own anointing. ना मी तुला अभिषेक करत आहे माझ्या अभिषेकाच्या द्वारे. Yes, होय, restoration, ना पुनर्स्थापना, पुनर्स्थापना, restoration. पुनर्स्थापना. Many people, खूप सारे लोक life will be restored ना जीवन पुनर्स्थापित होत आहे through this anointing. ह्या अभिषेकाच्या द्वारे. Many people ना खूप सारे लोक will be restored ना त्याचं पुनर्स्थापना होत आहे, back to good health. ना त्याच्या उत्तम आरोग्याकडे पुनर्स्थापना होत आहे. Yes, होय, yes. God is telling, ना परमेश्वर सांगत don't see back. ना मागं वळून पाहू नको. Yes, there are no steps that take you back. ना कुठल्याच पायऱ्या नाहीत की तुला मागं घेऊन जाऊ शकते. There are many steps to go ahead now. ना खूप साऱ्या पायऱ्या समोर आहेत जे तुला पुढे घेऊन जाते. God is telling, परमेश्वर म्हणतो, my son, माझ्या मुला run, पळ, because there are many steps remaining now. ना कारण खूप साऱ्या पायऱ्या अजून बाकी आहेत. There are many steps of anointing remaining now. ना खूप साऱ्या अभिषेकांच्या पायऱ्या बाकी आहे. Run, God is telling. परमेश्वर म्हणतो धाव. Thank you, Jesus. धन्यवाद परमेश्वर. I speak, मी बोलतो, I bless मी आशीर्वाद करतो in the mighty name of God, प्रभू येशूच्या महान नावामध्ये. Jesus. प्रभू येशूच्या In the mighty name of Lord Jesus. नाव, प्रभू येशूच्या महान अभिषिक्त नावामध्ये. According to Proverbs chapter 20, verse 18. ना नीतिसूत्र 20 आणि त्या 18व्या वचनानुसार I bless with my tongue. I bless with my tongue. आणि मी ना माझ्या जिभेने तुला आशीर्वाद करतो. Let this church reign in nine gifts of God, as you have said. ना परमेश्वर पिता, जसं तू म्हणालास, हे जी मंडळी आहे ना राज्य करो 9 आठवड्यांमध्ये प्रभू. Let this church reign in prosperity, Lord. ना परमेश्वर पिता समृद्धीमध्ये राज्य करो. Let this church reign in your peace, O God. तुझ्या शांतीमध्ये हे चर्च ही मंडळी राज्य करो. Let this church tents be extended, O God. परमेश्वर पिता तंबू ना आणखी मोठा होऊ दे येशूच्या Till you come, let it not stop, O God. तुझ्या येण्यापर्यंत हे थांबू देऊ नको प्रभू. Yes, Father. हो पिता, And you have done to God, thank you, आणि हे तू केलंस, आम्ही धन्यवाद. In the name of mighty name of Jesus प्रभू Christ. येशूच्या महान आणि You अद्भुत have done it, नावात O God. हे तू केलंस प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद. In the name of Jesus. प्रभू येशूच्या नावामध्ये Amen. आमेन.